नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा। संपादक अरुण आंधळे पाटील। एक मोठी बातमी धाराशिव वरून समोर येत आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा अजित पवार व शरद पवारांवर हल्लाबोल। जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, अशा शब्दात जहरी टीका विखे पाटलांनी अजित पवार व शरद पवार यांच्यावर केली। साखर कारखान्यांच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इथेनॉल धोरणाला आहे। मात्र साखर संघाच्या सभेत आणि अहवालात मोदी शहांचे फोटो किंवा अभिनंदनाचा ठराव नसल्याबद्दल जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। ज्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदारीला जीवनदान दिलं, त्यांचे फोटो बॅनरवर लावले जात नाहीत किंवा सभेत त्यांचं अभिनंदन केलं जात नाही। अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, असं मंत्री विखे पाटील यांनी तिखट शब्दांत सुनावले। त्यावेळी अजित पवार त्या काळात मंत्रिमंडळात नव्हते, असंही त्यांनी नमूद केले। जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। विखे पाटील यांनी अजित पवारांना जनाची नाही तर मनाची ठेवा असा टोमणा मारला, तर शरद पवार यांना जाणता राजा म्हणता पण त्यांनी लोकांच्या घरात फोडाफोडी करून महाराष्ट्र उपाशी ठेवला, असा गंभीर आरोप केला। ज्यांचा या इथेनॉल धोरणाशी काही संबंध नाही त्यांचा फोटो तुम्ही अहवालात छापता, बॅनरवर लावता, अशी ही टीका शरद पवार यांना उद्देशून विखे पाटलांनी केली। या वक्तव्याने महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। शरद पवार यांना जाणता राजा म्हणत विखे पाटील यांनी त्यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला। शरद पवार यांनी फोडाफोडीचं राजकारण करत लोकांची घरं फोडली आणि महाराष्ट्राला उपाशी ठेवण्याचं पाप केले, असा थेट आरोप त्यांनी केला। साखर कारखान्यांच्या धोरणावर बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकारी चळवळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। विखे पाटील यांनी साखर कारखानदारीच्या प्रगतीचं श्रेय केंद्र सरकारच्या धोरणांना देताना यापूर्वीही विखे पाटील आणि अजित पवार यांच्यात दूध अनुदानाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात खटके उडाले होते। 23 सप्टेंबर 2024 रोजी दूध उत्पादकांना 5 ऐवजी 7 रुपये अनुदान देण्याच्या मुद्द्यावर दोघांमध्ये तू मै झालं होतं। आता पुन्हा विखे पाटील यांच्या या टोमण्याने अजित पवार गट आणि भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे। साखर कारखान्यांचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे आणि विखे पाटील व पवार घराण्याचे वैर महाराष्ट्राला नवीन नाही। पण विखे पाटलांना दाखवून द्यायचे होते की अजित पवार महायुतीमध्ये सामील आहेत, परंतु ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना मानत नाहीत। त्यांच्या फोटो बरोबर आपला फोटो लावण्यास त्यांना लाज वाटत आहे। त्यांचा अजूनही जीव शरद पवार यांच्यावरच आहे, हे यातून अधोरेखित होते। फक्त सत्तेसाठी हे भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, असा देखील हेतू विखे पाटलांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होता। तर चला पाहूया काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील। या लोकांनी इथेनॉलचं धोरण आणलं म्हणून आपल्याला ते काय करायचे, नुसती दिलं खायला जायचे, नुसतं दिलं त्याला दिलेलं हेल्पडे मला दादासाहेब मला सांगायचं राहून गेलं। गेल्या वर्षी ज्यावेळी आमची मिटिंग होती सगळ्या खेळ सांगायची बरोबर मोठी मंडळाची हा खेळ कधी सुरू करायची, त्यावेळी संघाचं शिष्टमंडळ होतं, अजित पवार आपल्या मंत्रिमंडळात नव्हतं। आज कारखानदारी आपल्या राज्याची इथेनॉल धोरणावर टिकली की नाही, म्हणून टिकली। ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण धरून टिकली त्यांचे पुढे तुमच्या वार्षिक आवाज आहेत का? नाही। अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का? नाही केला। एवढी तरी तुम्हाला जरा मराठी घ्या म्हणून सुरू सांगितलं की ज्यांनी आपल्याला योगदान दिलं त्याचं तरी आठवून ठेवा। ज्यांनी आपल्याला वाटलं गेलं त्यांचे फोटो सापडून मोकळे झाले